सध्या बाळासाहेब आंबेडकरांना अयोध्येचं आमंत्रण आलं होतं, अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं. आणि दुसरा मुद्दा आहे, वडेट्टीवारांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की वंचित शिवाय आम्ही अधुरे आहेत, हमारी अधुरी कहाणी. आणि तिसरं आहे महत्त्वाचं, ते म्हणजे ह्या लोकसभेला आणि विधानसभेला वंचित करेक्ट कार्यक्रम करणार महायुतीचा, म्हणजेच फडणवीस शिंदे सरकार आणि अजित पवार गटांचा. मित्रांनो, आपण बघूया पूर्णपणे ह्याचं राजकीय विश्लेषण नेमकं काय आहे. बघा, आता पहिला मुद्दा म्हणजे काय, राम मंदिराची प्राणप्रतिष्ठेला बाळासाहेबांना आमंत्रण आलं होतं, पण त्यांनी आमंत्रण नाकारलंय. कारण काय, कारण ते बोलते की जे अयोध्येचं राम मंदिर होते, आम्हाला त्याचा अभिमान आहे किंवा पाठिंबा आहे, ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण भाजप ह्या राजकीय स्वार्थासाठी राम मंदिराचा उपयोग करते, म्हणून आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, म्हणून त्यांनी जाण्यानंतर नाकारलेलं आहे. याविषयी महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रोवर्सी पण चाललेली आहे. ती कॉन्ट्रोवर्सी अशी आहे, राम मंदिर चालत नाही, तुम्ही औरंगजेबाच्या कबरीवर गेला होता, ह्या काही अशा गोष्टी आहेत. ठीक आहे, हे असो. आता पुढला मुद्दा समजून घ्या. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे वडेट्टीवारांनी सांगितलेला आहे की वंचित आमच्यासोबत आल्याशिवाय आम्ही सहजपणे हे मात करू शकणार नाही. कुणावरती? ह्या महायुती आघाडीवरती किंवा महायुतीवरती आम्ही सहज वरचढ होऊ शकत नाही किंवा आम्ही निवडणूक हे जिंकू शकत नाही, असं हे वक्तव्य केलेलं आहे वडेट्टीवारांना. कारण त्यांनाही माहित आहे की आपली मत म्हणतो आपण त्याला, आपण किती जागा ह्यावेळेस अचीव करू शकतो, आपलं राजकीय सध्याचे वातावरण काय, आपली अवस्था काय, त्यांना पण माहिती आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्हाला वंचित शिवाय आता पर्याय नाही. आणि आता याविषयी कुठलाही ठोस पाऊल उचलला नाही काँग्रेसनं किंवा महाविकास आघाडीने, की बाबा आता आपल्या बाळासाहेबांना सोबत घ्यायचे, वंचित सोबत घ्यायचे याविषयी. एवढे एकूणच मॅटर चालू आहे. यामध्ये शिंदे साहेबांची शिवसेना बाहेर पडली, अजित पवारांचा गट बाहेर पडला, त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना पूर्णपणे पोरके झाले. हा एक मुद्दा होता. यामुळे यांची पॉवर कमी झाली. आता यांचे पॉवर भरून काढण्यासाठी आणि ते मतदार कन्वर्ट करण्यासाठी यांच्याकडे सहानुभूती आहे ठाकरे गटाकडे आणि शरद पवार गटाकडे. पण सहानुभूतीनं प्रत्येक गोष्टी मिळवता येतात असं नाही. कारण सहानुभूतीपेक्षा एक महत्वाची गोष्ट असते की लोकांच्या मनामध्ये ज्या माणसानं घर केलंय त्या माणसाला सोबत घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि अशामधूनच एक अजून एक घटना घडलेली बाळासाहेबांसोबत. ती घटना म्हणजे काय, बाळासाहेबांचा ओबीसी आरक्षणामध्ये सक्रिय सहभाग आणि त्यांचा मराठ्यांना पण पाठिंबा. यामुळे काय, मराठी पण सकारात्मक आहेत आणि ओबीसी वाले पण सकारात्मक आहेत. यामुळं याचा फायदा हा बाळासाहेबांना होणार आहे. आणि जर बाळासाहेब महाविकास आघाडीमध्ये सामील होणार, आज ना उद्या होतीलच, त्यामध्ये काही शंका नाही. काँग्रेसच्या पुढे कुठलाही पर्याय नाही. काँग्रेस सध्या चेकमेट आहे. काँग्रेसच्या पुढे, राष्ट्रवादीच्या पुढे कुठलाच परिणाम नाही. ते पृथ्वीराज चव्हाण येऊन बोलतात, काहीतरी बोलतात, जातात निघून. पण बाळासाहेबचं महत्व काय आहे, हे सत्याचे सत्य आहे. आणि हेच जादू करणार 2024च्या इलेक्शनमध्ये, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या. जर वंचित सोबत असेल महाविकास आघाडीच्या, तर महाविकास आघाडीमध्ये वंचित राहून वंचित हे महायुतीचा करेक्ट कार्यक्रम करेल आणि 32+ जागा हे वंचितच्या मदतीनं हे महाविकास आघाडी घेऊ शकते, असं जाणकारांचं म्हणणं, जाणकारांचं मत असं आहे. जे राजकीय विश्लेषण करत त्यांचं मत असं आहे की वंचित जर सोबत असेल तर महाविकास आघाडी कमीत कमी 32 जागावरती विजयी होईल. आता वंचित जर सोबत नसेल तर महाविकास आघाडी हार्डली 17 ते 18 जागा मिळवू शकतं, त्याच्यावर जागा मिळवू शकत नाही. कारण काय, आता पूर्ण राजकीय गणित बदललेले आहे. 2019चे गणित वेगळे होते, 2014चे गणित वेगळे होते, 2024चे गणित पूर्णपणे वेगळे आहेत. मतदार जागे झालेला आहे. मतदाराला येड्यात काढायचे काम आता चालणार नाहीत. मतदार सुशिक्षित आहे, मतदाराला समजतंय चांगलं काय आणि वाईट काय. ठीक आहे, हा झाला मुद्दा. आता बघा, महत्वाचा मुद्दा ऐकून घ्या. मेन मुद्दा असा होता, जर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 32+ जागा तर निवडून येतील वंचित सोबत असल्यानंतर, पण विधानसभेमध्ये जास्तीत जास्त जागा ह्या महाविकास आघाडीच्या निवडून येऊ शकतात विधानसभेच्या इलेक्शनमध्ये. कारण महाराष्ट्रामधील मराठा समाज आणि ओबीसी समाज पूर्णपणे बाळासाहेबांच्या पाठीमागे आहे आणि ते पूर्णपणे त्रासून गेलेलं आहे. कुणाला? भाजप सरकारला. कारण काय, आरक्षणाच्या मुद्द्यावरून. ठीक आहे, यामुळं लोक काय, बघा, सुखादुःखामध्ये साथ कोण दिली हे लोकांना समजतं, मतदाराला समजतं. आताचा मतदार बोळ्यानं दूध पित नाही किंवा भावनिक गोष्टीवर जात नाही किंवा एखादा भावनिक होत नाही. कारण धर्माहून, देशाहून एक महत्वाची गोष्ट असते, ती गोष्ट म्हणजे
भूकपायी माणूस काही करतो आणि फक्त भावनिक साथ घेऊन भूक भागणार नाही. सध्या रोजगाराचे पर्याय काय आहेत, बेरोजगारी किती वाढलेली आहे, महागाई किती वाढलेली आहे, माणसाने कमवायचं किती आणि खायचं किती, शेतकऱ्याने जगायचं कसं, हे सर्व ज्वलंत प्रश्न आहेत. यावरती सध्या सरकार काय करत आहे हे सर्वांना माहीत आहे आणि याचा इफेक्ट नक्की 2024 मध्ये सत्ता पालट होऊन नक्कीच होणार आणि यामध्ये महत्त्वाची भूमिका हे वंचित मानणार आहे. आणि ह्या इलेक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वंचितकडे आहे, ते म्हणजे आपला एकनिष्ठपणा, नैतिकता, ह्या काही गोष्टी आहेत त्या वंचितकडे आहेत आणि वंचितकडे एक सुरक्षित मतदार आहे, तो शिकलेला आहे तो. त्यामुळं यावेळेस वंचित जी आघाडी आहे ती कशाही प्रकारे यावेळेस वरचढ सोडू शकते भाजपला. आणि समजा जर चुकून तर वंचितला डावललं गेलं महाविकास आघाडीमधून तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम त्यांचा होणार. त्यावेळेस वंचितचे सीट येऊ असं काय, तर वंचितचं मत विभाजन होतं. पण याचा कसाही फायदा होतो की वंचितमुळं काँग्रेसची महाविकास आघाडी कधीच निवडून येणार नाही. वंचित असेल तरच निवडून येईल, अन्यथा वंचित शिवाय महाविकास आघाडीचा सध्या जे गाशा आहे त्याचं परत गुंडाळून जावं लागेल महाराष्ट्रामधून. हा एक मित्रांनो खरे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. यामुळं वंचितला महाराष्ट्रातून डावलून चालणार नाही, हे राहुल गांधीला हे माहित आहे आणि भाजपला हे माहित आहे. भाजपनं म्हणूनच आठवलेंना समोर करून ऑफर दिली होती की आम्ही भाजपचे आणि आमच्या युतीमधील कोणताही उमेदवार आम्ही अकोल्यातनं देणार नाहीत. सर्वांना माहिती आहे काय आहे ते. म्हणून बघा या 2024 इलेक्शनमध्ये बाळासाहेब आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन आघाडी हे करेक्ट कार्यक्रम महायुतीचा करणार. तुम्हाला एकूणच याविषयी काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, सर्वांना जय शिवराय, जय हिंद.